तो आज का टॉपिक आहे भाई केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. केमिकल प्रॉपर्टीज म्हणजे नेमकं काय रे? अल्किन्स मध्ये वेगवेगळे केमिकल टाका सर, काय रिएक्शन होतात ते चेक करा. खूपच जास्त इम्पॉर्टंट. हे जर समजलं तर अल्काइन्स अगदीच सोपा जाईल. अगदी म्हणजे शिकूनच झाल्यासारखा. फक्त अल्काइन्स मध्ये ट्रिपल बॉन्ड असतो, अल्किन मध्ये डबल बॉन्ड. जे अल्किन मध्ये एक वेळा होतं ते अल्काइन मध्ये 2 वेळा होत असतं, कारण की त्याच्यात 2 डबल बॉन्ड आहेत, त्याच्यात एकच डबल बॉन्ड असतो. तो अशा टाईपचा किस्सा आहे. मग सर्वात पहिली रिएक्शन तर मी डायरेक्ट मोकळी जागा सोडून दिली, कारण की आपली ऑलरेडी कव्हर्ड आहे. कोण म्हणेल नेमकं काय सर? ऍडिशन ऑफ डायहायड्रोजन म्हणजेच हायड्रोजनेशन. तुम्ही मला सांगा, जर मी एक अल्किन घेतला, कुठे टिक झाला बे? ओके, मी एक अल्किन घेतला CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये H2 टाकला इन द प्रेझेन्स ऑफ निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम आणि हिटिंग. सांगा रे, हायड्रोजनेशन आहे ना, कुठलं मेकॅनिझम असतं? फ्री रेडिकल मेकॅनिझम असतं. काय होत असतं? डबल बॉन्ड तुटतो आणि दोन्ही साईडला एक एक हायड्रोजन अटॅच होतो. आठवलं ना सर्वांना? ओके, काय बनेल सांगा बरं? CH3 सिंगल बॉन्ड CH. दॅट्स इट. हे तर ऑलरेडी व्यवस्थित शिकून झालंय विथ मेकॅनिझम. सो डबल बॉन्डेड जे पण हायड्रोकार्बन्स असतील, मग अल्किन नाही अल्काइन जरी असेल, त्याच्यात जर निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम ह्यांच्यापैकी एक ऍज अ कॅटलिस्ट आणि कंडिशन कशाची? हिटिंगची, अल्केन बनत असतो. ऑलरेडी कवर्ड रिएक्शन आहे. ओके, चलो पुढे बघूयात. दुसरी रिएक्शन आहे ऍडिशन ऑफ हॅलोजन्स. ह्याला म्हणतात हॅलोजनेशन. ऍडिशन ऑफ हॅलोजन करायचंय. कोणी म्हणेल सर रिएक्शन नेमकी काय म्हणताय? बघा, CH2 डबल बॉन्ड CH2, याच्यामध्ये तुम्ही काय करत असता? X2 टाकता. युअर X2 कॅन बी एक तर Cl2 नाहीतर Br2. I2 पण तुम्ही अवॉइड करत असता. रिझन त्याचा जो साइड प्रोडक्ट जातो तो रिएक्शन बॅकवर्ड आणू शकत असतो. रिएक्शन होऊ शकते पण शक्यतो आपण परफॉर्म करत नाही. होतं असं की हायड्रोजनेशन सारखीच रिएक्शन असते. म्हणजे नेमकं काय होत असेल? डबल बॉन्ड तुटत असतील पण इथे हायड्रोजन नाहीत, इथे हॅलोजन आहेत. दोन्हीकडे एक एक हॅलोजन येत असेल. अरे मला सांगाल का, शेजारी शेजारी कार्बनला सेम ग्रुप आला तर त्याला व्हिसिनल म्हणतात का? बिलकुल. तर इथून आपल्याला व्हिसिनल डायहॅलाइड बनत असतात. व्हिसिनल डायहॅलाइड्स बनत असतात. नो डाऊट ही जी रिएक्शन असते इन द प्रेझेन्स ऑफ CCl4 हा सॉल्व्हंट वापरला जात असतो. काही हिटिंग वगैरेची गरज पडत नाही. CCl4 काय वाचायचं याला? कार्बन टेट्राक्लोराइड. हा एक नॉन पोलार सॉल्व्हंट असतो. नॉन पोलार कसं सहज जस्टिफाय करूयात का? बघा, एक कार्बन आहे आणि चारही कोण आहेत सर? मी जर तुम्हाला विचारलं रे कार्बन क्लोरीनचा बॉन्ड पोलार आहे का, तर हो सर आहे, कारण की हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. पण हा उजवीकडे ओढतोय, हा डावीकडे, कॅन्सल करतील का रे? हा वर ओढतोय आणि हा खाली, काय करतील? कॅन्सल. याचा डायपोल 0 होईल आणि हा कसा आहे? नॉन पोलार. हा इथे कशाचं काम करतोय सर? सॉल्व्हंटचं काम करतोय. सॉल्व्हंटचं काम करतोय. ऍडिशनल माहिती आहे याच्यावरती आज सच काही इम्पॉर्टंट नाही, फक्त लक्षात ठेवा CCl4 इज नथिंग बट अ नॉन पोलार सॉल्व्हंट. एवढंच नाही सर, या रिएक्शनचं एक खूपच जास्त इम्पॉर्टन्स आहे आणि ते मी हे इथे घेऊन ठेवलेलं आहे. जर मी बघा क्लोरीन ऍड केलं तर त्याला क्लोरिनेशन म्हणेल, ब्रोमिन ऍड केलं तर त्याला, आणि ब्रोमिनेशन याला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन असं म्हणतात. म्हणजे नेमकं काय सर? तर समजून घ्या. सपोज माझ्याकडे 2 टेस्ट ट्यूब होत्या. 2 टेस्ट ट्यूब होत्या. एका टेस्ट ट्यूब मध्ये अल्किन होता, एका टेस्ट ट्यूब मध्ये अल्केन होता. पाणी पण घेऊ शकलो असतो पण काहीतरी, आणि मी विसरूनच गेलो कशात काय आहे. हा ए होता आणि हा बी. दोघांची क्वांटिटी सेमच होती आणि दोघही ट्रान्सपरंट लिक्विड आहेत. आता मला नेमकं माहितच नाही कशात काय आहे. मग मी काय करतो? याच्यावरती टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन करतो. म्हणजे नेमकं काय करतो सर? तर समजून घ्या. हा काहीतरी होता मला माहित नाही, मी काय करतो याच्यामध्ये Br2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4 टाकतो. ऍक्च्युली ब्रोमिनचा जो कलर असतो रे तो ब्राऊन रेड शेड मध्ये असतो. जर जास्त घट्ट सोल्युशन असेल म्हणजे CCl4 जास्त आणि ब्रोमिन कमी, तर ते जास्त ब्राऊन दिसतं आणि किंवा रेडिश शेड मध्ये जातं. आणि जर सपोज मी खूप फेंट केलं म्हणजे CCl4 खूपच आणि ब्रोमिन थोडासाच घेतला, तर ते फेंट फेंट होत मग ब्राऊन किंवा येलोइश कलर कडे जातं. तर आपण सरळ सरळ एक रफली लिहून घेऊयात की याचा जो शेड असतो तो कसा असतो? रेड ब्राऊन असतो ह्या सोल्युशनचा.
हे काय आहे मला माहित नाही, पण दोनच असण्याचे चान्स आहेत, एक तर अल्किन नाही तर अल्केन. मी याच्यात याचे 2-3 ड्रॉप घेतो, फक्त ड्रॉप बरं का, आणि 2-3 ड्रॉप टाकून देतो आणि या टेस्ट ट्यूबला थोडस शेक करतो. असं जर केलं तर सपोज याच्यातलं जे पण सोल्युशन आहे ते कलरलेसच राहिलं, म्हणजे सुरुवातीला कलरलेस होतं पण ह्याला कलर होता ना, तर ह्याचा कलर गायब झाला तर नक्कीच तो अल्कीन असेल. कोण म्हणेल सर असं का, तर समजून घ्या, जर ए मध्ये अल्कीन असेल तर असं काही असेल का रे. जर मी याच्यात Br2 टाकला तर तुम्हाला माहिती आहे रिएक्शन काय होत असते, CH2 CH2, इथे पण ब्रोमीन आणि इथे पण ब्रोमीन कन्झ्युम होऊन जातो ना. असल मध्ये जो कलर होता तो कुणाचा होता, ब्रोमीनचा होता. कलर जो होता तो होता ब्रोमीनचा. ब्रोमीनचा कलर होता, पण ब्रोमीन उरलाय की कन्झ्युम झालाय, ब्रोमीन राहिलंच नाही तर त्याचा कलर पण राहणार, असं वाला लॉजिक असतं. पण तेच याच्यामध्ये जर मी सपोज तेच काम केलं, काय केलं, याच्यामध्ये मी टाकला Br2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4, तर ह्याचा जो कलर असतो तो रेड ब्राऊन कलर ऑफ Br2 रिमेन्स सेम. हा, फार तर फार काय होऊ शकतं रे, फार तर फार तो रंग फिक्का होईल. का बरं, तुम्ही Br2 ड्रॉप वाईज टाकताय ना, मग एवढ्या मोठ्या सोल्युशन मध्ये जर तुम्ही Br2 टाकला तर Br2 चा घट्ट रंग थोडासा फिक्का होईल, पसरेल तो, पण डायरेक्ट डिकलरायझेशन होईल का, नाही, कलर तसाच राहील. याचा अर्थ हा कोण असेल, अल्केन असेल. ही रिएक्शन अल्काइन्स पण देतात. तुम्हाला माहिती आहे का रे, अल्केनला सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतात, अल्किन आणि अल्काइनला अनसॅच्युरेटेड. अनसॅच्युरेटेड असेल तर ब्रोमीन रिॲक्ट होतो, ब्रोमीन रिॲक्ट झाला म्हणजे ब्रोमीन संपला, ब्रोमीन संपला तर त्याचा कलर पण संपला. ह्या कंपाऊंडला कलर नसतो, ह्याला कलर नसतो, आणि म्हणूनच याला टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन वापरतात. क्लोरीनला नाही वापरू शकत, कारण की क्लोरीन आधी ग्रीनिश येल्लो असतो, बरोबर आहे, पण नंतर त्याचा कलर मध्ये डिस्टिंक्ट चेंज दिसत नाही. ब्रोमीनचा इझी आहे आणि ब्रोमीनची रिएक्शन फास्ट पण होते. यालाच ब्रोमीन वॉटर टेस्ट असं म्हणतात. कुठलं नाव देतात त्याला, ब्रोमीन वॉटर टेस्ट. आपल्याला इथून पुढे आता फंक्शनल ग्रुप आयडेंटिफाय करण्यासाठी टेस्ट पण ओळखायच्यात. तर आपण आतापर्यंत शिकलेली पहिली टेस्ट ही कुठल्या फंक्शनल ग्रुपला डिस्टिंग्विश करते, अल्केन्सला अल्किन आणि अल्काइन पासून डिस्टिंग्विश करते. अल्किन आणि अल्काइन हे अनसॅच्युरेटेड आहे, त्याच्यात डबल किंवा ट्रिपल बॉन्ड असतात. तर टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन पण लक्षात आलं, व्यवस्थित एकदम. ओके, परत एकदा प्रश्नाचं उत्तर द्या, तुम्हाला झेपलंय की नाही. क्वेश्चन बघा, सपोज माझ्याकडे एक अल्किन होता, CH3 CH डबल बॉन्ड CH2, मी याच्यामध्ये काय ऍड करतो, Cl2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. काय कळालंय तुम्हाला सांगा बरं. हा डबल बॉन्ड जातो, एक हॅलोजन इकडे येतो आणि एक हॅलोजन इकडे, म्हणजे प्रोडक्ट काय बनतो रे, CH3 CH, एक Cl इथे, CH2 एक Cl इथे. कळाले ना. हे सर सायक्लिक मध्ये पण होतं बरं का, जसं की सपोज एक एक्झाम्पल मुद्दाम असं घेतलं, इथे डबल बॉन्ड लावला, याच्यात परत मी काय टाकलं, सपोज Br2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4, काय होईल सर, डबल बॉन्ड जाएंगा, दोनों साइड में ब्रोमीन आएंगा, दैट्स इट. तो हे अशा पद्धतीची रिएक्शन आहे, बरोबर आहे. ओके, चलो, तो झेपले तुम्हाला नेमकं काय होतंय. ओके, आता या रिएक्शन मध्ये सबस्टिट्यूशन झालं की ऍडिशन झालं, ऍडिशन झालं. जेव्हा एखाद्या डबल बॉन्डेड मध्ये एक बाहेरचा मॉलिक्यूल ऍड होतो, याच्यातलं काही निघून गेलं का, म्हणून या रिएक्शनला काय म्हणतात, ऍडिशन रिएक्शन. तर ही ऍडिशन रिएक्शन आहे. ह्याच्या मेकॅनिझमवर मोजकेच प्रश्न आले तर येऊ शकतात, म्हणजे आता मी टफेस्ट लेवलकडे चाललो ह्या रिएक्शनच्या. परत एकदा रिव्हिजन बघून घ्या, तुम्हाला सर्व काही झेपलंय की नाही. आपण सुरुवात केली होती केमिकल प्रॉपर्टी, हायड्रोजनेशन तर सर्वांना येतच, हे ऑलरेडी शिकून ठेवलंय आपण. मेन काय शिकतोय आपण, ऍडिशन ऑफ हॅलोजन्स. आपण बघतोय की अल्किन्स हे विसिनल डायलाइड मध्ये कन्वर्ट होतात जेव्हा आपण काय करत असतो, Cl2 किंवा Br2 टाकतो. सॉल्व्हंट कोण असतो, CCl4. हे रिएक्शन मध्ये लिहिलं की अल्किन मध्ये हॅलोजन्स टाकले, Cl2 किंवा Br2, तर डबल बॉन्ड जातो आणि दोन्हीकडे हा CCl4 फक्त कशाचं काम करतोय, सॉल्व्हंटचं. नॉन पोलार आहे, इथे पोलार असण्याची गरज नाहीये. ह्यालाच आपण काय म्हणत असतो, टेस्ट फॉर अनसॅच्युरेशन. का बरं असं म्हणतो, त्याचं रिझन इथे हा ना, इथे. मग हे जर ह्या नोट्स मध्ये पण ऍड करायचं तर काय पॉइंट ऍड करू सांगा,
कार्बन कार्बन डबल बॉन्ड किंवा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंड असेल म्हणजेच अनसॅच्युरेटेड, याच्यामध्ये आपण काय टाकलं, Br2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. तर ह्याचा जो कलर असतो तो काय होऊन जातो, कलर ऑफ Br2 डिसअपियर्स. Br2 चा कलर काय होऊन जातो सर, डिसअपियर होऊन जातो, गायब होऊन जातो. का असं, कारण की Br2 कन्झ्युम होऊन जातो, तो उरलाच नाही तर त्याचा कलर पण उरणार नाही. गप्पा नको करू, लक्षात आलं. ओके चलो, चला हे पण समजलं होतं. ओके चलो, रिएक्शन पण समजल्या. ओके, आता एक्स्ट्रीम लेवल हे की तुम्हाला त्याचं मेकॅनिझम सांगून देतो. मेकॅनिझम म्हणजे असल मध्ये टेन्शन असतं, कारण की त्याच्यात बऱ्याच साऱ्या स्टेप वगैरे येतात, पण घाबरू नका, खूप सोपी गोष्ट आहे. होत काय असतं समजून घ्या. CH2 डबल बॉन्ड CH2 हा माझ्याकडे काय आहे रे, अल्कीन आहे. मी याच्यामध्ये काय टाकतोय, सपोज Cl2 टाकतोय, Cl सिंगल बॉन्ड Cl, आणि एक नॉन पोलर सॉल्व्हंट आहे. सॉल्व्हंट काय लिहायचं ते लिहा, नाही तर मेकॅनिझम मध्ये मरू द्या. कामाची गोष्ट काय होत असेल बघा. हे हॅलोजन्स आहेत, बरोबर आहे. इथे काय याच्याकडे डबल बॉन्ड आहे, बरोबर आहे. डबल बॉन्ड म्हणजे जास्त इलेक्ट्रॉन आहेत. इथे फ्री रेडिकल होत नाही, इथे फ्री रेडिकल होत नसतं, कारण की मी एरोवर एक कंडिशन नाही लिहिली. हिटिंग तर सोडून द्या, याच्यापेक्षा मेन एक कंडिशन असते, ती कंडिशन असली की फ्री रेडिकल फिक्स होतं. सनलाइट, UV किंवा HNO हे लिहिलंय का मी फक्त, आणि रूम टेम्परेचरला होतंय, टेम्परेचर पण जास्त नाही. याच्यात काय होत असतं, तर हा डबल बॉन्ड एका क्लोरीनवर अटॅक करतो. क्लोरीन हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असतात. जर इथे याच्यावर अटॅक झाला तर ऑब्वियस आहे जाने वाले लोग जाएंगे, बरोबर. क्लोरीन लिव्हिंग ग्रुप असतो, हॅलोजन 2 बॉन्ड ठेवू शकत, हा तिकडे जातो म्हणजे बेसिकली हा बॉन्ड बनतोय, तर क्लोरीन निघून जात. होईल काय जरा बघा रे, CH2 इथे काय झाला, CH2 आणि इथे कोण आलाय, क्लोरीन. काय या शेजाऱ्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला असेल, झेपलंय का तुम्हाला, त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला असेल का बरं, हा बॉन्ड इथे होता आता फक्त तिकडे गेला, याचं नुकसान झालं ना, असं झालं. याच्या पुढच्या स्टेप मध्ये काय होतं, पळून कोण गेला होता, तो इकडे मागे अटॅक करत असतो, बरोबर आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे, ज्याच्यावरती प्रश्न जेई मेन्स मध्ये आला होता, जुन्या नीट मध्ये आलेला आहे 2018-19 वगैरेला, आता रिसेंटली मध्ये तरी मला आठवत नाही. होतं काय की हा जो कार्बोकॅटायन बनत असतो ना, इथे एक इंटरमिडिएट बनत असतो. कार्बोकॅटायन स्टॅबिलिटीसाठी काहीतरी जुगाड करायचा प्रयत्न करतो, ह्या कार्बोकॅटायन मध्ये रिअरेंजमेंट होण्याचे चान्सेस असतात. काय होत असेल तुम्हाला वाटतं, हायड्राइड शिफ्ट होते, हा हायड्रोजन इकडे जातो आणि पॉझिटिव्ह चार्ज इथे, तिथे गेल्याने काय अचीव्ह होईल, तो स्टेबल होईल. हायपर कॉन्ज्युगेशनच्या आधी एक इफेक्ट चेक करायचा असतो, काय या क्लोरीन कडे लोन पेअर असेल, जर इथे पॉझिटिव्ह चार्ज आला तर त्याला ऑर्थो इफेक्ट म्हणता येईल का, लोन पेअर सिंगल बॉन्ड चार्ज, अरे आठवलं ना. पण हे नाही होत, का बरं नाही होत, तर त्याच्यासाठी रिझन आहे. मला सांगा, याच्यावर काय पॉझिटिव्ह चार्ज आला, याचं हायब्रिडायझेशन काय sp2 झालं, कार्बोकॅटायन sp2 झालं म्हणजे एक MTP उरलाय का, अरे पीचे 3 डब्बे असतात ना, 3 पैकी 2च गेले sp2 मध्ये, एक MTP ऑर्बिटल आहे. का या क्लोरीन कडे लोन पेअर असतात, ह्यातली एक लोन पेअर इथे डोनेट होऊन जाते, आणि एक 3 मेंबर्ड सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनते. आता क्लोरीनचे बॉन्ड मी मुद्दाम कसे दाखवतो, कच्चे दाखवतो, कारण क्लोरीन ऍट अ टाइम एकच बॉन्ड बनवतो ना, दोन्हीकडे होत असतं, बरोबर आहे. तरी 3 मेंबर्ड काय बनत आहे सांगा, सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनत आहे, सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनत आहे, असं होत असतं. आणि मग नो डाऊट इकडचा बॉन्ड शेवटी थोडा जास्तच पक्का होता, तो आधी बनला होता ना. इकडे अजून पण पार्शियल पॉझिटिव्ह आहे, कारण की एक क्लोरीन दोघांना स्टेबल करू शकत नाही. बरं, दुसरी गोष्ट, एखाद्या आयटमने लोन पेअर दिली तर त्याच्यावर कुठला चार्ज येत असतो, मग याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहेच ना, म्हणजे मॉलिक्युल अजून पण अनस्टेबलच आहे. आणि इनिवेज 3 मेंबरची रिंग काय स्टेबल असते का, नाही, तिथे 6 मेंबरची स्टेबल असते, रिंग पण स्टेबल नाहीये. मग ह्या ट्रान्झिशन स्टेटवर क्लोरीन अटॅक करतो, डायरेक्ट त्याच्यावरती नाही, आणि नो डाऊट बनतं तेच काय, CH2 सिंगल बॉन्ड CH2. पण एक ट्विस्ट सर्वात मोठा, जिथून जेई मेन्स मध्ये प्रश्न आला होता, नीट मध्ये पण येऊ शकतो, तो असा आहे की हे जे ऍडिशन आहे हे सिस नसतं, ट्रान्स असतं. ट्रान्सचा अर्थ काय रे, जर एक अबोव दी प्लेन असेल तर दुसरा बिलो दी प्लेन असतो. बाळांनो पुढे लक्ष द्या, मागचे दोघं तिघं
ओके, तुम्हाला आता प्रश्न विचारणार, थोडेसे प्रश्नांची उत्तर द्यायचे तुम्ही दोघी तिघींनी मिळून. ओके, ट्रान्स ऍडिशन म्हणजे काय होत असतं, एक अबोव दी प्लेन तर दुसरा बिलो दी प्लेन. का बरं होत असेल हे समजून घ्या. हा क्लोरीन सपोज येताना समोरच्या बाजूने आला होता, म्हणजे हा अबोव दी प्लेन आहे असं दाखवतो मी. अबोव दी प्लेनला असं दाखवतात का रे, वेज लाईनने. आणि हा अबोव दी प्लेन होता सपोज, आणि हा अबोव दी प्लेन होता. काय या क्लोरीनने एक लोन पेअर दिली तरी त्याच्याकडे अजून 2 लोन पेअर उरल्यात. 6 इलेक्ट्रॉन उरतात ना 7 पैकी, तर 2 लोन पेअर आहेत. दुसरा क्लोरीन तिकडूनच आला तर पकडून मारेल, म्हणजे रिपल्शन करेल, बरोबर आहे ना. हा आणि हा ते इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन रिपल्शन करतील, तो बिचारा बॅक साईडनेच येतो. म्हणजे हा फ्रंट साईडला असल्यामुळे त्याला बॅक साईडने यावं लागतं. म्हणून जर एक क्लोरीन माझा कसा असेल, अबोव दी प्लेन, तर दुसरा वाला कुठे जातो, बिलो दी प्लेन. ह्याला ट्रान्स ऍडिशन असं पण म्हणतात. कशा टाईपचं ऍडिशन असते, ट्रान्स ऍडिशन असतं. नाही, ट्रान्स ऍडिशन असं म्हणलंय, म्हणजे ऍडिशन होण्याचा प्रकार ट्रान्स. ह्याची 3D जॉमेट्री असेल ना, तसंही कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड फ्री टू रोटेट असतो, तो रोटेट होऊन ट्रान्सच बनणार आहे, म्हणजे स्टॅगर्डच होणार आहे. पण ह्याचं सुरुवातीलाच तसं होऊन जातं. बरं का असं, तर एक क्वेश्चन घेतो बघा. हे झेपलं का स्टेप्स, परत एकदा सांगा. काय काय सांगितलं, अल्किन आहे, अल्किनकडे डबल बॉन्ड आहे, पाय बॉन्ड डी लोकलाइज होऊ शकतो चान्स भेटला तर. हा पाय बॉन्ड एका क्लोरीनवर अटॅक करतो, दुसऱ्यावाला कल्टी मारतो, पळून जातो, बरोबर आहे, हे बनतं. पण या कार्बोकॅटायनला स्टॅबिलिटीची गरज आहे. एक एरवी काय करत असतो कार्बोकॅटायन, रिअरेंज होत असतो, पण इथे रिअरेंज नाही होत, कारण की एक 3 मेंबर्ड सायक्लिक ट्रान्झिशन स्टेट बनते. हा क्लोरीन त्याला लगेच लोन पेअर देऊन स्टेबल करतो, रिअरेंजमेंट होऊ देत नाही. पण आता हा क्लोरीन पुढच्या साईडला असेल तर दुसऱ्या क्लोरीनला मागच्या साईडने यावं लागेल, किंवा हा मागच्या साईडला असेल तर त्याला पुढून यावं लागेल. म्हणजे हे कशा ऍड होतात, ट्रान्स. आता तो जसं म्हणतोय सर अल्किन मध्ये असतं सिस ट्रान्स, हा तर अल्केन आहे. पण मला सांगा सायक्लो अल्केन्स मध्ये काय होतं, असतं ना सिस ट्रान्स. म्हणजे क्वेश्चन जो येतो तो अशा टाईपचा येत असतो. आपल्याला काय प्रश्न येतो, आपल्याला येतं असं, बरोबर आहे. याच्यामध्ये टाकून देतात Br2 इन द प्रेझेन्स ऑफ CCl4. मी 3 ऑप्शन देतो, त्याच्यापैकी एक आन्सर तुम्ही सांगायचे जे करेक्ट असणार आहे. 3 पैकी एकच करेक्ट असणार आहे, काय ते तुम्ही जज करायचं, व्यवस्थित बघून घ्या. मी एकामध्ये काय करतो, दोन्ही क्लोरीन ब्रोमीन येत आहेत ना, दोन्ही ब्रोमीन अबोव दी प्लेन काढतो. एकामध्ये दोन्ही ब्रोमीन बिलो दी प्लेन काढतो. एकामध्ये एक ब्रोमीन अबोव दी प्लेन काढतो आणि दुसरा बिलो दी प्लेन काढतो. तुम्हीच सांगा तिघांपैकी करेक्ट कोण, असा प्रश्न येत असतो. मॉड्यूलमध्ये पण काही प्रश्न सापडतील तुम्हाला असे, जे मागच्या 2-3 वर्षात तर नाही आले, पण म्हणजे हा पण शक्य नाही, हा पण शक्य नाही, हा शक्य आहे, तो मोस्ट करेक्ट आहे. जर सरळ बॉन्ड दिले तर मग फरकच नाही पडत. कसा, ह्या क्वेश्चन सारखा. सरळ बॉन्ड दिल्यावर कायच फरक पडतो, याच्यात मी मेन्शनच नाही केलं कोण वर आहे आणि कोण खाली आहे. पण जेव्हा मेन्शन करतो तेव्हा मात्र मोस्ट करेक्ट हा वाला आहे, हे दोन नाही चालणार. कळली का पहिली रिएक्शन. ओके, ह्याला म्हणतात हॅलोजेनेशन. तर हे 2-3 झाले. बोल. ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये का, हे पूर्ण बॉन्ड आहेत, ऑब्विस आहे. नाही, हा तर प्रॉपर बॉन्ड असणार ना रे. बघ, कार्बनचे 4 बॉन्ड असतात ना, 2 हायड्रोजन आणि 2 प्रॉपर बॉन्ड आहेत, 2 हायड्रोजन आणि 2 प्रॉपर बॉन्ड आहेत. इथे ट्रान्झिशन स्टेट मध्ये कच्चे बॉन्ड असतात, कारण की क्लोरीनचे प्रॉपर पक्के 2 बॉन्ड दाखवणं म्हणजे कलाकारी झालं, बरोबर ना. हॅलोजन तर एक बॉन्ड बनवतो ना. हा डान्सिंग रेझोनन्स मध्ये कन्फ्युज नका होऊ यार. डान्सिंग रेझोनन्स हा कम्प्लीट सेपरेट फिनॉमिना आहे. हा असतो डान्सिंग रेझोनन्स, हाच पाहिजे, हे सोडून काहीच चालत नाही. आता ह्याचा त्याला मॅच करून बघ, काय नाही, तो असं गरजेचं नाही की ट्रँगल दिसला म्हणजे डान्सिंग रेझोनन्स. नाही, हे स्पेसिफिक सायक्लोप्रोपाईल कॅटायन मध्येच ऑब्झर्व झालंय. हा सायक्लोप्रोपाईल आणि हा कॅटायन, याच्यामध्येच हा बॉन्ड पुढे जात असतो आणि डान्सिंग रेझोनन्स होत असतो. तो याचा इथे काही संबंध नाही. चलो, क्लिअर आहे आता गोष्टी. ओके चलो, तर ही रिएक्शन पण आपल्याला लक्षात आली. एक स्लाइड को कर देते हैं गायब. चला पुढच्या रिएक्शन कडे जाऊयात सर. पुढची रिएक्शन आहे तुमच्याकडे ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड्स. इथे पण काहीतरी नवीन इंटरेस्टिंग शिकायला भेटणार आहे, खूपच इंटरेस्टिंग आहे. एकदम झोपले बिपले नाही ना रे काही, पॅरलली नोट्स लिहित नाहीत म्हणून काही लोकांना
मस्त झोप लागते, निवांत काम चालू आहे एकदम. तसं नका करू. चलो, ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड. अरे हायड्रोजन हॅलाइड म्हणजे काय? HX. HX म्हणजे HCl, HBr, HI. HF चा वापर केला जात. HF चा बॉन्ड स्ट्रेंथ जास्त असतो, तो बॉन्ड तुटला तर जास्त एनर्जी लिबरेट होते, आपण त्याला एक्झोथर्मिक म्हणू शकतो. HCl, HBr आणि HI बिंदास्त वापरू शकता. ओके, याला हायड्रो हॅलोजिनेशन पण म्हणतात. काय अर्थ झाला? हायड्रो म्हणजे हायड्रोजनला ऍड करा, हॅलो म्हणजे. आता तुम्ही बघा, 3 रिएक्शन बघितल्यात. CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये जर मी H2 टाकला तर काय व्हायचं? CH3 सिंगल बॉन्ड CH3 ऍड होऊन जायचा ना. कंडिशन नाही लिहिता आता, निकेल प्लॅटिनम पॅलेडियम. हेच जर मी CH2 डबल बॉन्ड CH2 मध्ये Cl2 टाकला CCl4 मध्ये, तर दोन्हीकडे Cl ऍड व्हायचा. आता मी याच्यात HCl टाकतोय, एकीकडे H एकीकडे, दोन्ही हायड्रोजन होते तर एक एक ऍड व्हायचा, दोन्ही क्लोरीन होते तर एक एक ऍड व्हायचा. आता एक H आहे आणि एक, तर एकीकडे H ऍड होईल एकीकडे. पण हे ऍड होताना काहीतरी ट्विस्ट येणार आहे. काय ट्विस्ट येणार आहे तेच आपल्याला शिकायचं आणि ऑब्वियस आहे, तिथूनच क्वेश्चन बनणार आहे. होतं काय? ऍडिशन ऑफ हायड्रोजन हॅलाइड लाईक हायड्रोजन क्लोराईड, ब्रोमाइड आणि आयोडाईड. अल्किनचा अल्काइल हॅलाइड मध्ये कन्व्हर्जन होत असतं आणि ही रिएक्शन पण आपण ऑलरेडी मला वाटतं शिकून झाली नाही. अल्काइल हॅलाइड नाही, ठीक आहे, हॅलोजन चॅप्टर मध्ये नाही झाले. ओके, काय होतं जरा समजून घ्या. हा माझ्याकडे असतो अल्किन, असा वाला अल्किन असतो. याच्यामध्ये मी काय करतो? HCl टाकतो. HX आहे ना, HCl HBr, मी HCl टाकून देतो. तुम्ही मला सांगा HCl तुटतं कसं? एकदम आंधळे सुद्धा सांगू शकतात, बहिरे सुद्धा सांगू शकतात, बुद्धिवाले सुद्धा सांगू शकतात. H+ आणि Cl-. मला सांगा, हा H+ आहे का, याच्याजवळ डबल बॉन्ड आहे, पाय बॉन्ड डिलोकलाइज होऊ शकतो. मग हा पाय बॉन्ड कोणाला डोनेट होईल? ऑब्वियस आहे H ला. Cl ला नाही होणार, कारण की Cl ऑलरेडी मायनस आहे. तर हा आपली श्रीमंती गरीबाला दाखवेल. बरोबर आहे. पुढे काय होईल सांगा? CH2 सिंगल बॉन्ड CH. अरे मला सांगा, हे इलेक्ट्रॉन तिकडे गेले म्हणजे बॉन्डच बनलाय ना. CH3 झाला, नुकसान कुणाचं झालं? लेफ्ट वाल्याचं. त्याच्यावर कुठला चार्ज येईल? याच्यात काही रिअरेंजमेंट व्हायचा सध्या चान्स आहे का? पण कार्बोकॅटायन बनला याचा अर्थ, कार्बोकॅटायन बनतो याचा अर्थ काय पॉसिबल असतं? रिअरेंजमेंट. रिअरेंजमेंट नेहमी करायची का? इफ पॉसिबल. इफ पॉसिबल. उगाच नाही उद्योग करत बसायचा, शिकलोय म्हणून करून बघतो, है ना, असं थोडीच आहे. हा ना, तो तुम्हाला तसं काय, रिअरेंजमेंट इफ पॉसिबल. तो जर शक्य असेल तर करायची, अदरवाईज गरज. तो सर्वात मोठा ट्विस्ट इथे ह्याच आहे. ते झाल्यानंतर नो डाऊट बाहेर कोण उरलं होतं? Cl-. तो Cl- या कार्बोकॅटायनवर अटॅक करेल, म्हणजे बॉन्ड बनवेल. काय भेटून जाईल सांगा बरं? इकडे होता CH3 आणि ह्या CH2 ला कोणाला सर? Cl. तेच तर झालं, एकीकडे हायड्रोजन ऍड झाला, एकीकडे हॅलोजन. म्हणून आपण याला काय म्हणलं होतं? हायड्रो हॅलोजनेशन म्हटलं होतं. बरोबर आहे. ओके, चलो, तर हे लॉजिक कळालं, इनडायरेक्टली मेकॅनिझमच झालं. ओके, याच्यामध्ये इम्पॉर्टंट लाईन काय आहे तर समजून घ्या रे. जर मी काय केलं, एकाच अल्किन मध्ये, म्हणजे हाच अल्किन घेतला इथिन आणि सेमच क्वांटिटीत घेतला, एकदा मी याच्यात HI टाकला, एकदा HBr आणि एकदा HCl, तर हे जे एरो दिसत आहेत तेच रेट ऑफ रिएक्शन असतो. म्हणजे सर्वात फास्ट रिएक्शन कोण देतो? HI, मग HBr, मग HCl. लॉजिक तुम्ही सांगायचा प्रयत्न कराल का? डाऊन दी ग्रुपचं लॉजिक आहे बरोबर. HI हा स्ट्रॉंग ऍसिड आहे की वीक? ह्या तिघांमध्ये सर्वात स्ट्रॉंग ऍसिड कोण असतो? डुबवू नका नाव. HI. सर्वात स्ट्रॉंग कोण असतो? HI, मग HBr, मग आपल्याला फक्त HCl रोज रोज ऐकायला भेटते, याचा अर्थ HCl स्ट्रॉंग आहे असं? उलट ते मीडियम स्ट्रॉंग आहे, खूप स्ट्रॉंग पण नाही आणि खूप स्ट्रॉंग ऍसिड मध्येच कन्सिडर होतं, पण HI एवढं नाही, म्हणून त्याचा वापर जास्त होतो, है ना. बरं, लॉजिक काय होतं सर? तर बघा रे, H तर सर्वांमध्ये कॉमनच आहे का? H तेवढाच आहे. आयोडीनची साईज खूप मोठी असते, बरोबर आहे का? H तेवढाच आहे. ब्रोमिनची साईज थोडीशी छोटी असते. H तेवढाच आहे. क्लोरीनची साईज अजून छोटी असते. मला सांगा, साईज वाढली तर बॉन्ड लेंथ वाढेल, बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ. लवकर बॉन्ड कोणाचा तुटेल? ह्याचा का? तर हा बॉन्ड खूप इझिली तुटून जातो HI चा, म्हणून तो स्ट्रॉंग ऍसिड आहे, लवकर H+ देतो. ह्याला थोडासा वेळ लागतो, ह्याला सर्वात कमी वेळ ह्यांच्या कंपॅरिझन मध्ये. लक्षात आलं? HI पटापट तुटतो, म्हणून त्याची रेट ऑफ रिएक्शन सर्वात जास्त, मग हा आणि मग तो.
कळाला हा पण पॉइंट. ओके चलो पुढे जाऊयात, थोडस डिटेल मध्ये जातो. डिटेल मध्ये तुम्हाला काही क्वेश्चन येतात का बघतो. आता जर मी हा वाला प्रश्न दिला तर बघूयात किती लोकांना जमून जाईल. याच्यामध्ये मी टाकलं HBr, सांगा बरं काय होत असेल. स्टेप वाईज सांगाल. ओके पहिल्या स्टेप मध्ये काय होईल, हा H प्लस आणि Br डबल बॉन्ड अटॅक करेल. ओबीएस आहे कोणावर रे, H वरती, कारण की तो बिचारा प्लस आहे ना. हे काय झालं ओके चलो कुछ तो हो गया था. ओके H प्लस वर सांगा रे काय भेटलं, CH3 CH, इथे CH2 लिहून टाकू का, म्हणजे याच्यावर काय पॉझिटिव्ह चार्ज का, कारण की सर हा बॉन्ड इकडे गेला ना असा. ओके याच्या शेजारी कोण होतं, CH3. ह्याला काही रिअरेंजमेंट करायची गरज आहे का, नाही. बघा लेफ्टला रिअरेंज होणं तर लॉजिकल नाही, राईटला झालं तरी सारखाच बनतो, म्हणजे रिअरेंजमेंटचं लॉजिक नाही. मग ऑब्विस आहे जिथे पॉझिटिव्ह चार्ज होता तिथे आपला पुढच्या स्टेप मध्ये कोण येऊन जाईल, Br, आणि आपला फायनल आन्सर काय भेटेल, CH3 CH, इथे येऊन जाईल Br, इथे CH2 आणि इथे CH3. तुम्ही जर नोटीस कराल तर मी जो पहिला एक्झाम्पल काढलाय तो सिमेट्रिक अल्किन आहे की अनसिमेट्रिक. सिमेट्रिक म्हणजे काय, मधातून बरोबर दोन तुकडे होतात, बिलकुल. तर केस 1 मध्ये मी काय घेतलं होतं, सिमेट्रिक अल्किन. म्हणजे सिमेट्रिक अल्किन मध्ये एनिवेज आपल्याला अंदाज आलाय की हाच प्रोडक्ट बनत असतो. पण विषय तेव्हा होतो जेव्हा मी अनसिमेट्रिक अल्किन देतो. अनसिमेट्रिक म्हणजे नेमकं काय सर, तर समजून घ्या रे. मी तुम्हाला एक असं अल्किन देतो CH3 CH डबल बॉन्ड CH2, हा सिमेट्रिक आहे का, मधातून तुकडे करा, कसा आहे हा, अनसिमेट्रिक आहे. अनसिमेट्रिक अल्किन आहे. अनसिमेट्रिक अल्किन असेल तर आता तुमच्याकडे दोन वेगवेगळे कार्बोकॅटायन बनण्याचा चान्स असतो. कसं, तर समजून घ्या. याच्यामध्ये आपण रिएजंट काय टाकूयात, परत HBr टाकूयात. सपोज H प्लस मध्ये आणि Br काय होईल रे पहिल्या स्टेप मध्ये, डबल बॉन्ड अटॅक करेल H प्लस वर. जर हायड्रोजन उजवीकडे आला तर डावीकडे पॉझिटिव्ह चार्ज येईल, जर हायड्रोजन डावीकडे आला तर उजवीकडे. म्हणजे दोन केसेस बनताय, CH3 CH पॉझिटिव्ह चार्ज CH3. केव्हा बनलं सर हे, जेव्हा H उजवीकडे आला, ह्या बिचाऱ्याचं नुकसान झालं. दुसरी केस काय होती सर, CH3 CH2 CH2 पॉझिटिव्ह चार्ज. लक्षात येते की नाही तुम्हाला, असं काय ते है ना. अरे एनिवेज हा ऑलरेडी स्टेबल आहे, याची रिअरेंजमेंट होऊ शकते का, याचा हायड्राइड शिफ्ट होईल ना, आणि याचा परत तोच बनणार आहे. तो ह्या रिएक्शन मध्ये जवळपास 95 to 98% आपोआप हेवाले बनत असतात. आणि नो डाऊट पुढच्या स्टेप मध्ये काय होईल सांगा बरं, जो Br मायनस आहे तो इथे अटॅक करेल आणि तुमचा काय भेटेल, CH3 CH, इथे कोणाला, Br आणि CH3. आणि सर सर्वच्या सर्व रिअरेंज होत नाहीत बरं का, थोडेफार तसे राहतात पण चुकून तसेच राहून जातात. काही 100 पैकी 5-10 मॉलिक्युल तर राहू शकतात. त्या केसमध्ये ब्रोमिन तिथे जाईल, कुठे, इथे. हे रिअरेंजमेंटचं तर वेगळं, आता ह्याला काढून टाकतो, सांगितलं फक्त तुम्हाला. काही मॉलिक्युल राहतील ना असे, तर त्या केसमध्ये तुमचा ऍडिशनल प्रोडक्ट काय बनू शकतो, अरे बोला बोला, CH3 CH2 CH2 Br. अरे कळालं का, मला सांगा कुठला कार्बोकॅटायन स्टेबल होता, वरचा की खालचा. जो स्टेबल असतो तो जास्त क्वांटिटीत बनतो, त्याला काय म्हणतात. म्हणजे या वरच्याला काय लिहिलं पाहिजे मी, मेजर प्रोडक्ट लिहिलं पाहिजे, आणि याला काय लिहिलं पाहिजे मी, मायनर प्रोडक्ट लिहिलं पाहिजे. कळालं का तुम्हाला कॉन्सेप्ट. आता हीच गोष्ट जसं तुम्हाला अल्किन मध्ये आठवत असेल, मोर स्टेबल अल्किन मेजर प्रोडक्ट बनतो, शिकलो होतो आपण मागे ना बीटा इलिमिनेशन मध्ये. तसंच इथे तुम्हाला लक्षात येईल की अशा रिएक्शन मध्ये ज्या इंटरमिडिएटचा, हे इंटरमिडिएट बनले ना मधले, ज्यांचा कार्बोकॅटायन स्टेबल असतो तो कसा बनत असतो, मेजर. हेच एका सायंटिस्टने सांगितलं होतं, आणि तो बोर्ड प्लस नीट आणि सीईटी दोन्हीसाठी खूपच जास्त इम्पॉर्टंट असतो. त्याला म्हणत असतात मार्कोनिकोज रूल. एक सायंटिस्ट तिकडे सेटझेफ होते ना, सेटझेफ आठवले का, सेटझेफ. इथे कोण आहेत आपल्याकडे, मार्कोनिको नावाचे सायंटिस्ट आहेत, मार्कोनिको. मार्कोनिको तो इंडियन लोकांनी केलंच नाही ना काम, जास्त केलं तरी त्यांना कोणी लोकांनी वरच येऊ दिलं नाही. अरे असं होतं ना त्या काळात, हे जे सुरुवातीचे संशोधन झाले ना, इंडियन लोकांनी पण केलं असेल उद्योग काहीतरी ना, रिसर्च केला असेल, पण आपल्या जो सोशल मीडिया नव्हता ना, आता आहे पण त्याचा मिसयूज होते, गोष्ट वेगळी आहे. आणि आता वेगळंच चालू आहे, क्रिस का गाणं सुनेगा, माहितीये का तुम्हाला.
नाही हे थांब रे, गाणं नको म्हणू है ना. ओके चलो. तो एक वेस्ट बंगाल का रॅग पिकर, म्हणजे तो कचरा उचलणारा मुलगा आहे अनाथ, आणि तो ऑब्विस आहे तो मेंटली अनस्टेबल आहे. तर त्याचे काहीतरी व्हिडिओ फेमस होत आहे. लोकांना काहीच नाही आजकालच्या जगामध्ये, काहीच नाही. तुम्ही दगडाला, धोंड्याला, गाढवाला कशालाही फेमस करा, अख्खं जग त्याच्याकडे चाललंय, पण तो ट्रेंड फॉलो एकदम आहे ना. माहित नाही काय झालंय ना, हल्लेत लोक. लेट इट है ना. ही अरावली रेंज खरंच तोडू दिली पाहिजे गव्हर्नमेंटला. डेझर्ट येऊन जाईल इकडे, मरून जातील सर्व, मरू द्या है ना. ओके, ग्लोबल वॉर्मिंग वाढू द्या, मोकार एसीबीसी वापरा एकदम है ना. सीएफसीज आहे ना, जेट एरोप्लेन उडवा, त्याने है ना नायट्रोजन मोनॉक्साईड निघतो, त्याने ओझोन लेअर डिप्लेट होतो, मरले पाहिजे समजे. काही पण फेमस करू राहिले. चलो काम की बात. तुम्ही तरी चांगले आणि अभ्यासू आहात, म्हणूनच तुम्हाला माहित नव्हतं ते क्रिस का गाणं है ना. कुणालाच माहिती नव्हतं ना. हा मला हे करनो. चलो काम की बात. अरे अरे इकडे लक्ष द्या. 3 शब्द इम्पॉर्टंट आहेत. नका लक्ष देऊ गच है ना. सर्च करू नका आता ब्रेक मध्ये, क्रिस का गाना सुनेगा क्या है ना. ओके, निवड नालायक पण आहे तो. मी सांगून दिलं माझ्या साईडने, आता तुम्हाला तुम्हाला वेगळं बघायची गरज नाही. ओके, 3 शब्द इम्पॉर्टंट आहेत. ही रिएक्शन ऍज इट इज पुढचा चॅप्टर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये येणार आहे, आणि त्याच्यामध्ये, आणि तो तर 12th मध्ये आहे. हा चॅप्टर 11th मध्ये आहे, म्हणजे बोर्ड मध्ये नाही, पण हा कॉन्सेप्ट 12th बोर्ड मध्ये आहे. 3 शब्द आहेत. पहिला शब्द असतो अनसिमेट्रिक अल्किन. सर्वांना कळतो अनसिमेट्रिक अल्किन म्हणजे काय सर? ओके, अनसिमेट्रिक अल्किन सर्वांना कळतो. दुसरी गोष्ट, त्याच्यामध्ये जर तुम्ही असा रिएजंट टाकला जो प्लस आणि मायनस मध्ये तुटतो, सो तुमच्याकडे प्लस स्लॅश मायनस मध्ये तुटणारा काय असतो? रिएजंट असतो. त्याला अनसिमेट्रिक रिएजंट असं म्हटलं तरी चालतं, जो प्लस मायनस मध्ये तुटतो असा रिएजंट असतो. महत्वाची गोष्ट ही आहे की त्यातला, पुढे लक्ष द्या, हे 2 पार्ट असणार ना रिएजंटचे. मला सांगा प्लस मायनस मध्ये तुटणारे म्हणजे H2O चे तुकडे करा, H प्लस OH मायनस, HCl चे तुकडे करा, HBr चे तुकडे, H प्लस Br मायनस, असं म्हणायचं त्यांना. तर प्लस मायनस मध्ये तुटणारा रिएजंट जर असेल आणि अनसिमेट्रिक अल्किन असेल, तर तुमचा मेजर प्रोडक्ट जो असेल, मेजर प्रोडक्ट, तो बनेल जिथे निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच टू दी sp2 कार्बन. sp2 म्हणजे कसा, सिंगल बॉन्डेड की डबल बॉन्डेड? sp2 सिंगल म्हणाले काही नालाय. काय असतो sp2? डबल बॉन्डेड. sp2 कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम, लेस नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स. परत एकदा सांगतो बघा, एक्झाम्पलने एकदम क्लिअर होऊन जाईल. परत सांगा, मार्कोनिको रूलचे 3 शब्द. पहिला शब्द, रिएजंट कसा पाहिजे? प्लस मायनस मध्ये तुटणारा, प्लस मायनस मध्ये तुटणारा. आणि मेन काय आहे? मेजर प्रोडक्ट कोण असेल? ज्याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन. ते sp2 शब्द विसरले तरी चालेल, लेस नंबर ऑफ हायड्रोजन. अच्छा, एक्झाम्पल बघून घ्या, तेच जे आता 1 मिनिटापूर्वी बघितलं होतं. सांगा, अनसिमेट्रिक अल्किन आहे का? आहे. ओके, याच्यात एक रिएजंट टाकतो प्लस मायनस मध्ये तुटणारा, आहे का? कसा तुटेल? H प्लस Cl. आता पुढे तुम्हाला एवढं तर माहितच आहे, डबल बॉन्ड जाणार आहे, एका साईडला H आणि एका साईडला Cl येणार आहे. तुम्ही गोष्ट कोणाची करताय? मेजर प्रोडक्टची. मेजर प्रोडक्ट असा बनेल ज्याच्यामध्ये निगेटिव्ह पार्ट कोण आहे इथे? विल अटॅच टू द sp2 कार्बन, म्हणजे हा किंवा हा, दोघांपैकी चान्स आहे. याचा काय संबंध? हॅव्हिंग. याला किती हायड्रोजन आहेत? ह्याला किती आहे? मग कोणाला चिपको निगेटिव्ह चार्ज? हेच तर केलं होतं आपण 1 मिनिटापूर्वी, बरोबर आहे ना. हा काय बनत असतो? मेजर. म्हणजे इकडे H आणि इकडे Cl, दोघांपैकी ज्याच्याकडे कमी हायड्रोजन आहे त्याला निगेटिव्ह पार्ट जात असतो. ह्याचं अगदी बेसिक लॉजिक हे आहे. ज्याच्याकडे लेस हायड्रोजन आहेत तो सेकंडरी किंवा टर्शरी असेल, बरोबर आहे ना. हा प्रायमरी होता, याच्याकडे जास्त हायड्रोजन आहेत, हा सेकंडरी किंवा टर्शरी. तुम्हाला माहिती आहे सेकंडरी किंवा टर्शरी कार्बोकॅटायन स्टेबल असतो. मेकॅनिझम किंवा लॉजिक हे आहे. पण हेच या माणसाने काय सांगितलं? शॉर्टकट. आता बोर्ड मध्ये विचारतात, डिफाईन मार्कोनिकोज रूल विथ एक्झाम्पल, 3 मार्क्स, बोर्डचा क्वेश्चन. मग आपल्याला हे 3 पॉइंट्स एका सेंटेन्स मध्ये, बघा बरं हे सेंटेन्स वाचून. वेन अनसिमेट्रिक रिएजंट, अनसिमेट्रिक रिएजंट म्हणजेच प्लस मायनस मध्ये तुटणारा रिएजंट, अनसिमेट्रिक रिएजंट इज ऍडेड टू अनसिमेट्रिक अल्किन. आपला पहिला शब्द.
द निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट गेट्स अटॅच टू द कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन. हेच झालं ना मग. लक्षात आलंय का व्यवस्थित? हे वाला ऑब्वियस आहे. दुसरा पण बनण्याचे चान्सेस आहेत. आपण त्याला काय म्हणूयात? मायनर. CH3 CH2 CH2 Cl. हा कसा बनेल? मायनर बनेल. लक्षात आलंय का? 2-3 एक्झाम्पल ह्याने देऊन टाकू. पण लक्षात द्या, जिथे जिथे रिअरेंजमेंट होणार ना तिथे हा बिचारा गंडतो. म्हणजे हे आपल्यासाठी लिमिटेड क्वेश्चन मध्येच अप्लाय करायचं. एक क्वेश्चन देतो तुम्हाला, सहज झेपून जाईल. हा, एक्झाम्पल नंबर 2. CH3 CH3 डबल बॉन्ड CH3. याच्यामध्ये मी टाकला HBr. बरोबर. चला, कंडिशन बरोबर आहेत का बघा. पहिली गोष्ट, अनसिमेट्रिक अल्किन आहे का? आहे. अनसिमेट्रिक रिएजंट आहे का? आहे. रिएजंटचा कसा पार्ट? निगेटिव्ह वाला. कोण आहे निगेटिव्ह वाला पार्ट? Br मायनस. विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग लेस हायड्रोजन. मग लेस हायड्रोजन साठी ह्यांचा तर संबंध येतच. डबल बॉन्डच्याच आसपास चेक करायचं. ह्याच्याकडे किती हायड्रोजन आहेत? याच्याकडे किती आहे? लेस कोणाकडे आहेत? मग निगेटिव्ह पार्ट याच्याकडे जाईल, तो मेजर असेल. काय लिहू सांगा? CH3 CH3. ह्याला कोण चिपकवायचं सर? ब्रोमीन. इथे CH, एक हायड्रोजन त्याला पण जाईल ना, CH2 आणि CH3. दिस विल बी युअर मेजर प्रोडक्ट. नो डाऊट थोडासा मायनर पण तर बनेल. त्याच्यामध्ये काय होईल? उलट. इथे ब्रोमीन आणि इथे H. परत सांगा, मायनर काय बनतोय? CH3 CH. इथे CH3, इथे CH. इथे कोण येईल? हा कसा आहे? झेपलं? ओके. जरा लॉजिकने बघा रे, लॉजिकने. आता हे तर झालं कशाने? ट्रिकने. मार्कोनी को ट्रिक आहे बेसिकली, है ना. मार्कोनी ट्रिक आहे आपली. शॉर्टकट मध्ये मार्कोनी लिहितो, डिटेल मध्ये काय आहे? मार्कोनिकोव. मार्कोनिकोव. KOV. हा ना, मार्कोनिकोव. त्याचा तो रूल आहे. जर आपण व्यवस्थित बघितलं कशाने? बाय लॉजिक किंवा बाय कॉन्सेप्ट. कॉन्सेप्टने काय होत असतं सांगा बरं? पहिल्या स्टेप मध्ये हा डबल बॉन्ड कशावर अटॅक करत असतो? H प्लस वर. हा डबल बॉन्ड H वर अटॅक करत असतो. 2 कार्बोकॅटायन बनण्याचे चान्सेस आहेत. कुठले कुठले सांगा? H जर डावीकडे आला तर उजवीकडे पॉझिटिव्ह चार्ज. H जर उजवीकडे गेला तर सर्वांना झेपते ना. पाणी वाणी प्या, झोपू नका. CH3 CH3. इथे लिहितो पॉझिटिव्ह चार्ज. इथे CH2 CH3. खरं लिहिले का सर्वजण? हो की नाही? लक्ष आहे ना? बाकी ऍक्टिव्हिटी करू नका, लई मार खा. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असतं. सासू आहे मी तुमची, सर नाही. हा ना, आताच सासू पण आहे ना, भोगून घ्या. हा ना. ओके चलो. अरे बरोबर आहे का? ओके. काय माहिती तुम्हाला चांगले सासू भेटला, सासू रस नाही. आताच एका वर्षात करून घेतो जेवढा आहे. ओके. कॉमन सेन्स. ह्या कार्बोकॅटायनला किती? पोरांना काय म्हणायचंय? पोरांना सासरा म्हणायचं. त्यांना पोरांना सासरे लाड करत असतात. पोरांचा बाप आहे तो, पिताजी कॉम्प्रोमाइज नाही करते. लक्षात ठेवा. चलो, फादर जोडतात फक्त, आहे ना. हर गोष्टीला टोमणे मारतात. चलो, काम की बात. इथे बघा रे, याला कोण स्टॅबिलिटी देते सर? 3-3-2. एका दोन विसरले का रे? 8 अल्फा हायड्रोजन. ह्याला मोजा बरं. 4 अल्फा हायड्रोजन. नो डाऊट सर, मोर स्टेबल कोण आहे? जर हा जास्त स्टेबल तर हा जास्त क्वांटिटीत बनेल का? हा मोर स्टेबल आहे, म्हणून याची क्वांटिटी कशी असेल? जास्त. म्हणूनच त्याचा वाला कसा बनेल? मेजर क्वांटिटीत बनेल. पुढच्या स्टेप मध्ये काय होणार असतं? इथे ब्रोमीन येणार असतो आणि तिथे पण ब्रोमीन येणार. अरे झेपतं का नाही? मग पुढची स्टेप पण इथेच लिहून टाकतो. कोण येतोय? Br2 मायनस. इथे पण कोणी Br2 नाही, फक्त Br मायनस. इथे पण येतोय Br मायनस. चला, काय काय होणार आहे सांगा? हा Br मायनस इथे येईल, तर आपला प्रोडक्ट काय बनेल सांगा रे? CH3. बोला बोला. CH3. CH ला कोण आला रे? ब्रोमीन आला. आणि इथे कोण आहे? CH3. नो डाऊट आपण याला काय म्हणणार आहोत? मायनर. बरोबर आहे. आणि इथे काय होईल? हा ब्रोमीन इथे जाईल. सांगा काय बनेल? CH3. बोला. CH3. इथे कोण आला? ब्रोमीन. इथे CH2 आणि CH3. काय हा मेजर असेल? काय त्या मार्कोनीने पण तेच सांगितलं होतं. झेपलं का? काय टाकलं मी? अरे हा, भावना, सॉरी. इथे का CH3 ना?
अच्छा, हे तर बरोबर आहे ना बे? झेपलं का व्यवस्थित? ओके चलो. मी तुम्हाला सांगेन की मार्कोनिको रूल लिहायला येईल तेव्हा आपला मार्कोनिको रूल लावायचा, नाहीतर कशाने जायचं? कॉन्सेप्टने जायचं. कारण की तुम्ही नीट बॅचचे स्टुडंट आहेत, हुशार आहेत, होणार आहेत, है ना? नालायक आहेत पण निर्लज्ज, तो कळस गाठायचा आहे अजून निर्लज्जतेचा, है ना? तो नालायक आहे तोपर्यंत ठीक आहे, निर्लज्ज झालं तर संपलं, मग कोणीच काय करू शकत. लयच कॉन्सेप्ट क्लिअर आहेत तुमचे. चलो, कॉन्सेप्टने जायचं. मार्कोनिको बोर्ड मध्ये येतो म्हणून तसाच लिहायचा. आता हा मार्कोनिको गणतो कसा ते सांगतो तुम्हाला, का त्याने नाही जायचं. एक्झाम्पल नंबर 3, व्यवस्थित लक्ष द्या, गप्पा नाहीच. चला 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 चला, मार्कोनिकोने सांगा काय झालं पाहिजे. अनसिमेट्रिक अल्किन, स्टेप वाइज अनसिमेट्रिक अल्किन, अनसिमेट्रिक रिएजंट, निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट Cl मायनस, बरोबर आहे. विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग लेस नंबर ऑफ हायड्रोजन, असं सांगितलं होतं. म्हणजे मार्कोनी नुसार सांगा, आहे ना, इथे लिहितो मार्कोनी, याला गंडवूयात आता आपण. मार्कोनी त्यांनी चांगलं काम केलं होतं, पण आता आपल्याला जास्त शिकलो ना, आपण जास्त हुशार झालो, आता आपल्याला तो सायंटिस्ट पण असाच वाटून राहिला आहे ना. हा तुमचा काय बनणार होता? मेजर प्रोडक्ट, बरोबर आहे ना. आता मायनर तर तुम्हाला कळालेलंच आहे, सरळ मार्कोनीने हा बनणार होता मेजर प्रोडक्ट. हा ऑप्शन मध्ये असेल पण आन्सरच्या जवळपास पण नसेल. कळालं ना किस्सा काय होणार आहे. मार्कोनीने बिचाऱ्याने काय सांगितलं होतं की तुम्ही काय करा, डबल बॉन्डला बघा, मन भरून बघा, अनसिमेट्रिक दिसला तर निगेटिव्ह पार्ट त्या दोघांपैकी अशा कार्बनला चिपका जिथे हायड्रोजन कमी आहे, तो तुमचा मेजर प्रोडक्ट असेल. पण रिअल मध्ये तो मेजर प्रोडक्ट नसतो. मग काय होतं, तर आता आपल्याला कशाने जावं लागेल, मार्कोनी गणला, आता कशाने जावं लागेल, कॉन्सेप्टने जावं लागेल. काय सांगतो सर मला कॉन्सेप्ट, की HCl चा सुरुवातीला असतो H प्लस, त्याच्यावर हा डबल बॉन्ड करतो अटॅक. आता तुम्ही मोर स्टेबलच्या हिशोबाने जा, तो मायनर तो सोडून द्या साईडला. मला सांगा, H जर इथे गेला तर इथे कार्बोकॅटायन येईल, H इथे आला तर तिथे जाईल. कुठे, ह्या प्रायमरीला कार्बोकॅटायन जास्त स्टेबल आहे की सेकंडरीला? अख्ख्या क्लासला झेपलंय का? जे बोर्डवर बघत नाही त्यांना पण झेपलंय का? इकडेच बघा, है ना, असंच वगैरे. काय माहिती त्यांना काय वेगळी आहे ना, माया शक्ती व्यक्ती असेल त्यांच्यात, खाली बघत आहेत दिव्य दृष्टी. ओके चलो, हा कार्बोकॅटायन मोर स्टेबल आहे म्हणून हा बनवला, पण तो तसाच थांबेल की रिअरेंज होईल? कुठला प्रकार रिअरेंज होईल? इथला एक हायड्रोजन इकडे शिफ्ट होऊन जाईल, कळते की नाही रे? अच्छा, मग काय होऊन जाईल सर सांगा बरं. CH3 CH3, इथे येईल का पॉझिटिव्ह चार्ज? व्हेरी गुड, इथे CH2 आणि इथे CH3. हे झालं आपला मेन पार्ट रिअरेंजमेंटचा, जे मार्कोनिकोने रिअरेंजमेंटचा काही उच्चार केलेला नव्हता, त्यांची त्याच्यावर काही भाष्य केलेलं नव्हतं, तेव्हा माहिती नव्हतं लोकांना रिअरेंजमेंट असते काय. मग जेव्हा हा मेजर प्रोडक्ट एक्सपेक्टेड तो होता आणि बनायला हा लागला, तेव्हा मग लोकांनी शोधला, अरे यार हा असा झोल होत असेल. आता पुढच्या स्टेप मध्ये काय होतं, म्हणजे तुमचा मॅक्झिमम कार्बोकॅटायन पहिले तर असा बनेल, 100 मधले 95 मॉलिक्युल असेच बनतील, त्यातले पण 90 मॉलिक्युल असे कन्वर्ट होते, काही तसे पण राहू शकतात, 4-5 तर राहू शकतात. क्लोरीन का कोण टाकला, क्लोरीन पटापट तिथे पण चिपकू शकतो थोडाफार, पण जास्त चान्सेस इथे आहेत. आता क्लोरीन मायनस येईल, कारण की याच्यापेक्षा अजून स्टेबल व्हायचा चान्स नाही. हा क्लोरीन इथे येईल आणि आपला प्रोडक्ट काय भेटेल सर, CH3C. इथे पण CH3, इथे काय होईल रे, Cl येईल, मग पुढे CH2 CH3. बघा बरं आपल्या करेक्ट आन्सर मध्ये आणि त्या मार्कोनिकोच्या चुकीच्या आन्सर मध्ये फरक आहे, लक्षात आलं का? हा करेक्ट आहे, तो रॉंग होता. झेपलं. मार्कोनिको रूल लर्न करायचा, इम्पॉर्टंट नाही, व्हेरी इम्पॉर्टंट आहे, कारण की बोर्ड मध्ये येणार आहे किंवा ऍझर्शन रिझनचा क्वेश्चन येणार आहे. पण आपण अगेन मेनली कशाला फॉलो करू, कॉन्सेप्टलाच फॉलो करूया. लक्षात आलं एक्झाम्पल? ओके चलो, देऊ थोडेसे तगड़े क्वेश्चंस. ओके चलो, अरे क्वेश्चन तो करने पड़ेंगे ना, पूरे क्वेश्चन तो कंप्लीट कराने पड़ेंगे. अरे टाइम की तरफ ध्यान नहीं, चलो ठीक है, एक एक चांगला क्वेश्चन लेवलचा, एकदम लेवल है ना, और लेवल सबका निकलना चाहिए. बघूयात लेवल निकलतो की नाही तुमचा. असे भरपूर क्वेश्चन घ्यायचे होते, पण आजच्यासाठी एवढाच
कॉफी आहे. चला सांगा मला काय काय होईल स्टेप वाईज. मार्कोनिको कुठे कुठे गंडेल? मार्कोनिको गंडेल इथे काय CH2 आणि इथे आहे CH. मार्कोनिको नुसार काय होईल? निगेटिव्ह पार्ट विल अटॅच टू द लेस कार्बन वाला, म्हणजे इथेच जाईल. म्हणजे मार्कोनिको नुसार बिचाऱ्यानुसार काय असणार आहे तुमचा प्रोडक्ट, त्याच्यानुसार असाच असणार आहे है ना. पण हे आन्सर नसणार आहे. मग आन्सर काय असणार आहे तर आपल्याला स्टेप वाईज जावं लागेल. सर्वात पहिले डबल बॉन्ड अटॅक करेल कशावरती? H+ वरती. कॅटायन कॉर्नरला बनेल की मध्ये? मध्ये. सेकंडरी पोझिशनला जिथे जास्त स्टेबल आहे. चला आरामात आरामात. इथे फक्त आपण मेजर प्रोडक्टची गोष्ट करत असतो. इथे आहे बरोबर आहे. रिअरेंजमेंट, रिंग एक्सपान्शन की हायड्राइड शिफ्ट? रिंग एक्सपान्शन. कारण मी लिहून दिलं ना प्रायोरिटी कोणाला द्यायची? रिंग एक्सपान्शनला. हा बॉन्ड सोडून पुढचा एक बॉन्ड इथे स्विच करायचा. खरं आहे का? ओके. असं लिहिताना तुमच्याच्याने गडबड होण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत. म्हणून तुम्ही लोक काय करणार? सेफ्टीसाठी नंबरिंग करून ठेवणार. ही IUPAC नंबरिंग आहे का? नाही, काही संबंध नाही. हे फक्त अंडरस्टँडिंग नंबरिंग आहे, गोंधळ होऊ नये म्हणून. मग तुम्ही अगेन डायरेक्ट 6 मेंबरचं पण काढायचं नाही. पेन्सिलने एकदा जशाच तसं काढून बघा की काय होतंय काय नेमकं, म्हणजे उगाच झोल नको. असा होता तुमचा बेसिक फ्रेमवर्क बरोबर आहे. एक बॉन्ड जो इथे असायचा आता तो इथे नाही, तो इथे गेलाय. कळालं? नंबरिंग बघा 1 2 3 नाही 3 इथे होता ना जॉईंटला, हे नंबरिंग चुकतंय. 3 इथे काय होता? 4 इथे 5 इथे 6 आणि इथे 7. आता याला मी व्यवस्थित काढतो. मला लक्षात आलं नाही 6 मेंबरची रिंग बनली आहे. ओके, मी 6 मेंबरची रिंग काढतो आणि त्याला एक ब्रांच काढतो. तिथून सुरू झालं 1 2 इथे 4 होता का? 4 बघा ना, हे 1 2 नंतर 4 5 6 7 आणि हा 3 होता. नुकसान कुणाचं झालंय रे? 3चं. लक्षात आलं की नाही? मग पॉझिटिव्ह चार्ज असेल मध्ये कुठे आलाय? तो तिथेच थांबेल की परत रिअरेंज होईल? सध्या तो सेकंडरी आहे. 2 आणि 1 3 आहेत. जर इथला एक हायड्रोजन इकडे शिफ्ट झाला तर चालेल ना? बरोबर आहे ना? अरे अशी केस शिकवली होती ना काल. ओके, म्हणजे अल्टिमेटली पॉझिटिव्ह चार्ज या जॉईंटवर याच्यापेक्षा जास्त स्टेबल नाही होऊ शकत. रिंग पण स्टेबल झाली आणि हे पण 3 4 5 6 7 अल्फा हायड्रोजन, याच्यापेक्षा काही होऊ शकत. आता शेवटच्या स्टेप मध्ये कोण येईल? आपला क्लोरीन भाई साहेब येईल. मस्त निवांत येईल, आरामात समजा होईल कार्यक्रम. निवांत येईल बादशाह आरामात. तुमच्यातले कसे लेक्चर अर्ध झाल्यावर येतात निवांत बादशाह, परीक्षा स्किप करतात नाही तर शेवटी येतात, मग ती गोष्ट वेगळी आहे. हा बनेल तुमचा मेजर प्रॉडक्ट. हे बादशाह भविष्यात आहे ना जेमतेम पास होणार आहेत बोर्डात. नीटचा तर काही संबंध नाहीच. लक्षात आला का कॉन्सेप्ट? एकदम व्यवस्थित. इथे आपली अजून एक रिएक्शन बरोबर आहे. चला, कॉन्सेप्ट काय होता आपला? अल्किन मध्ये विशेष करून अनसॅच्युरेटेड काय ऍड करायचा आहे? अनसिमेट्रिक रिएजन, जो प्लस आणि मायनस मध्ये तुटतो. स्टार्ट. ओके, चलो. तो शेवटचा इफेक्ट ह्या क्वेश्चन पॉसिबिलिटी मध्ये काय होता? अँटी मार्कोनिकोस ऍडिशन किंवा पेरॉक्साइड इफेक्ट, किंवा 2 सायंटिस्ट ज्यांनी डिस्कव्हर केलं होतं, कराश आणि मायो, म्हणून त्याला कराश मायो किंवा कराश मेयो इफेक्ट असं पण म्हणतात. याच्यातलं एनसीआरटी हे नाव नाही घेत, हे 2 नावच घेते, पण महाराष्ट्र टेक्स्टबुक मध्ये हे नाव पण दिलेलं आहे. काय होत असतं सर? आपल्याला नॉर्मली माहिती आहे की माझ्याकडे जर एखादा अनसिमेट्रिक अल्किन असता आणि जर मी याच्यामध्ये HBr टाकला असता तर सांगा रे 2 प्रोडक्ट काय काय बनले असते? एक मेजर, दुसरा मायनर. Negative part of the reagent will attach to the carbon having less number of hydrogen will be your major product CH3CH. इथे कोण जाईल रे? ब्रोमीन. आणि इथे CH3. काय लिहू याच्या खाली? मेजर लिहून टाका सर. प्लस दुसरा चान्स काय होता? CH3 CH2 CH2 आणि इथे कोण जाईल रे? Br. हा आपला काय होता? मायनर. हे युजुअली व्हायचं बरोबर आहे. ह्यालाच तर आपण मार्कोनिको रूल म्हणायचो. आता कुठला रूल आहे? अँटी मार्कोनिको, म्हणजे त्याच्या विरुद्ध, अपोजिट. मग अपोजिटला काय होतं सर? याच्यामध्ये जर ब्रोमीन लेस हायड्रोजन कडे जात असेल तर याच्यामध्ये मोर हायड्रोजन कडे. बरं असं नेहमी होतं का? नाही. तर लक्षात ठेवा, सर्वात महत्वाची ह्याची आहे कंडिशन. ह्याची कंडिशन काय? हे नॉर्मली होतं बरं का, मार्कोनिको नाहीये. आता हे तुम्हाला लिहून दाखवलं, याला मी खाली लिहितो, ह्याला घेऊन जातो खाली.
ही कसली केस होती सांगा? नॉर्मल केस. नॉर्मल केस अशी होत असते. आपल्याकडे काय होणार आहे सध्या? अँटी मार्कोनिको. त्याची कंडिशन काय असते? कंडिशन असते की अनसिमेट्रिक अल्किन मध्ये जो रिएजंट टाकताय तो HBrच पाहिजे. कोण रिएजंट पाहिजे? HBrच पाहिजेत. आणि त्याच्या सोबत पेरॉक्साईड पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजे, तरच असं होतं, नाही तर होत नाही. मग कोणी लगेच प्रश्न विचारू शकतं, सर HClच्या केसमध्ये नाही होत, HIच्या केसमध्ये नाही होत, फक्त आणि फक्त HBr आणि सोबत कोण पाहिजे? पेरॉक्साईड. मग पेरॉक्साईडचे भरपूर प्रकार असतात रे. पेरॉक्साईडचे प्रकार म्हणजे काय? एक जगातला सर्वात सोपा पेरॉक्साईड जो तुम्हाला रेडॉक्स मधून पण माहिती आहे, H2O2, याला हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणतात. काही ऑर्गॅनिक पेरॉक्साईड पण असतात. जसा एक असतो बेन्झोइल पेरॉक्साईड. याच्यामध्ये काय होत असतं? बेन्झिन रिंगला शॉर्टकट मध्ये पीएच लिहू शकतो का रे? पीएच सी डबल बॉन्ड ओ, इथे असतो पेरॉक्झी बॉन्ड आणि परत सी डबल बॉन्ड ओ आणि पीएच. H2O2 चं स्ट्रक्चर सांगाल का रे तुम्ही मला? HOOH. म्हणजे तुम्हाला आयडिया होती की नव्हती मला माहिती नाही, पण आता इथून पुढे लक्षात ठेवा, दिस इज पेरॉक्साईड. ऑक्सिजन ऑक्सिजनचा बॉन्ड असेल तर त्याला कसा बॉन्ड म्हणायचं? पेरॉक्साईड बॉन्ड. ऑक्सिजन ऑक्सिजनचा बॉन्ड असेल तर त्याला काय म्हणायचं सर? पेरॉक्साईड बॉन्ड. तर असे पेरॉक्साईड बॉन्डेड याला म्हणतात ऑर्गॅनिक पेरॉक्साईड. का बरं? असं कार्बनचा पार्ट आला, हा इनडायरेक्टली इनऑर्गॅनिक आहे. का बरं? याच्यात कार्बन नाही. हा पेरॉक्साईड टाकला तरी चालतो, तो पेरॉक्साईड टाकला तरी. जसं ह्याला शॉर्टकट मध्ये H2O2 म्हणतात. काय तुम्हाला ही गोष्ट नोटीस होतीये? हा वाला पार्ट आणि हा वाला पार्ट सेमच आहे. मग मी याला शॉर्टकट मध्ये काय लिहितो माहिती आहे? PHCO. बरोबर आहे. इकडे पण एकदा, इकडे पण एकदा, म्हणून ब्रॅकेट करून काय लिहितो रे? ट्वाइस. आणि मधला ऑक्सिजन पण किती वेळा आहे? ट्वाइस. PHCO ट्वाइस. हे का बरं लिहायला शिकवतो? एरोवर असं लिहून येणार आहे, तुम्ही कन्फ्युज व्हायचं नाही. हे जे आहे ना C6H5 म्हणजेच पीएच बेन्झिन, CO ट्वाइस O2, ह्यालाच बेन्झॉइल पेरॉक्साईड असं म्हणतात. लक्षात आलं का? बरं, आता तुम्हाला काय काय लक्षात आलंय? पहिली गोष्ट, अनसिमेट्रिक अल्किन मध्ये जेव्हा HBr ऍड होतो तर नॉर्मल रिएक्शन तर अशीच जाते, पण ह्या HBr सोबत कोण असेल तर? पेरॉक्साईड असेल तर. पेरॉक्साईड मध्ये कोण कोण चालतं? H2O2 किंवा PHCO ट्वाइस O2, बेन्झॉइल पेरॉक्साईड. हे दोन जर असतील तर अँटी मार्कोनिको रूल होणार आहे. कसं होतं तर समजून घ्या. आता हेच क्वेश्चन प्रॉपर मध्ये घेतो. CH3 CH डबल बॉन्ड CH2 होता. ह्याच्यात मी काय ऍड करणार आहे सांगा? HBr इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साईड. फक्त पेरॉक्साईड नाव लिहून टाकतो, है ना, असं वगैरे. आता अँटी मार्कोनिको, आणि महत्वाचं, याच्यात तुम्ही मेकॅनिझम काहीही लक्षात नाही ठेवलं तर काहीच फरक पडत नाही. म्हणजे मेकॅनिझम वरून इथे फरक पडत नाही. इथे डायरेक्ट ट्रिकने काम करायचं. अँटी मार्कोनिको होतं म्हणजे निगेटिव्ह पार्ट हाच असेल का सर? H प्लस आणि Br मायनस विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर नंबर ऑफ हायड्रोजन. पण मोर म्हणजे याचा काही संबंध नाही बरं. डबल बॉन्डेड मध्ये रिएक्शन होत असते, शेजाऱ्याकडे नका समजू. असा डबल बॉन्डेड ज्याच्याकडे हायड्रोजन जास्त आहेत. लक्षात आलं ना? ओके. मग काय लिहू सांगा मेजर प्रोडक्ट? CH3 CH2 CH2 आणि याला कोण? ब्रोमीन. ह्याच्या पुढे काय लिहिणार आता मी? मेजर, जो आपला एरवी मायनर असायचा. आणि मायनर कोण बनेल? जो बाकीकडे मेजर असतो, है ना. तो CH इथे जाईल ब्रोमीन आणि इथे जाईल CH3, हा बनेल मायनर किंवा नाहीच बनणार. हा मायनर खूपच मायनर बनतो, हाच तुमचा मेजर बनत असतो 95-98%. लक्षात आलं का किस्सा? एकदम व्यवस्थित. HCl मध्ये हे काम होत नाही किंवा बाकी लोकांमध्ये हे काम होत नाही. चला एक दोन क्वेश्चन है ना सांगतो. ओके, बघूयात तुम्हाला झेपला की नाही. सपोज मी तुम्हाला हा वाला क्वेश्चन दिला, इथे आहे बाहेर डबल बॉन्ड. एकदम कॉमन सेन्सने सांगा रे, इथे काय CH2 असेल आणि इथे फक्त C असेल. का बरं? चारही बॉन्ड झाले. आता याच्यामध्ये मी काय करतो? दोन रिएजंट टाकतो, तुमचा ना किस्सा एकदम क्लिअर होऊन जाईल. बाबू थोडासा खाली. ओके, हा ना, दोन रिएक्शन करवल्या मी. रिएक्टंट हाच आहे. एकदा मी टाकला HBr आणि पेरॉक्साईड, आणि एकदा मी टाकला HCl आणि पेरॉक्साईड. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवताय सर की पेरॉक्साईडचा इफेक्ट फक्त HBr वर इफेक्टिव्ह असतो, HCl ला काही फरक पडत नाही. हे ऑब्झर्व झाले सायंटिस्टला. मग काय झालं याच्यामध्ये? अँटी मार्कोनिको होईल का? ही वाली कंडिशन म्हणजे अँटी मार्कोनी. अँटी मार्कोनी
आणि ह्या केसमध्ये सिंपल मार्कोनी. इव्हन दो पेरॉक्साइड आहे, HCl HI ला फरक पडत नाही. मग सांगा अँटी मार्कोनी म्हणजे काय? निगेटिव्ह पार्ट ऑफ द रिएजंट विल अटॅच टू द कार्बन हॅव्हिंग मोर हायड्रोजन, म्हणजे बाहेरचा. म्हणजे पहिल्या केसमध्ये काय बनला तुमचा? असा वाला कंपाऊंड भेटला. लक्षात आलं ना? 1 ब्रोमो 1 सायक्लोहेक्साइल मिथेन. बरोबर आहे. इथे काय होईल? मेजर लक्षात आलं का? आणि मेजरची गोष्ट करतो, मायनर मरू द्या, काय करायचं. मेजर वरतीच क्वेश्चन विचारतात. इथून 2 गोष्टी लक्षात आल्या तुम्हाला परत एकदा, की पेरॉक्साइड इफेक्ट फक्त HBr वरतीच काम करतो आणि पेरॉक्साइड इफेक्ट पेरॉक्साइडच्याच प्रेझेन्स मध्ये काम करतो. सिंपल HBr टाकला असता तुम्ही, सिंपल HBr ह्याच बाबामध्ये फक्त HBr टाकला असता, आता काय बनलं असतं? आता मार्कोनी कोच. लक्षात आलं का? हाच मेजर बनला असता. तो एकाच क्वेश्चनने सर्व कॉन्सेप्ट क्लिअर केले, सर्व डाऊट्स पण क्लिअर करून टाकले. झेपले तुम्हाला? बढिया बा. अरे हा सॉरी, इथे सीएल असेल नो डाऊट. नाही, हा पेरॉक्साइड, तेच तर सांगतो मी. पेरॉक्साइड HCl सोबत काम करत तर त्याच्यामध्ये आपला नॉर्मल वालाच मेजर प्रोडक्ट बनायचा, नॉर्मल वालाच बनवायचा. HI जरी असतं तरी नॉर्मल वाला. HBr आणि पेरॉक्साइड हीच जोडी काम करते एकत्र. HBr आणि पेरॉक्साइड ही एकमेव कंडिशन आहे. असं असेल तरच अँटी मार्कोनी रूल होतो. HCl पेरॉक्साइड मध्ये होत नाही. हवं तर मी साईडला लिहून टाकतो. HCl सोबत जर पेरॉक्साइड असेल तर हे काम करत नाही, याच्यासोबत नसते होती रिएक्शन. HI पेरॉक्साइड सोबत पण ही रिएक्शन होत नसते. बरोबर आहे. आता याचं लॉजिक असं काहीतरी आहे, म्हणजे सहज एक छोटासा लॉजिकचा प्रकार सांगून देतो. बाय चान्स एखादा थेरॉटिकल क्वेश्चन बनलाच तर ह्याचं लॉजिक असं असतं की ह्याच्या स्टेप्सच वेगळ्या असतात, ह्याचं मेकॅनिझमच वेगळं असतं. ह्याच्या मेकॅनिझम मध्ये काय होत असतं? पहिल्या स्टेपमध्ये तुमचा जो पेरॉक्साइड असतो ना, हवाला जो पेरॉक्साइड असतो तो तुटत असतो फ्री रॅडिकल मध्ये. हा इकडे गेला, हा इकडे गेला, का कसा तुटेल सांगा बरं? 2 OH चे रॅडिकल. म्हणजे पेरॉक्साइड वरती लाईट पडली किंवा एनर्जी पडली तर त्याचे जर एकाचं फ्री रॅडिकल झालं तर दुसऱ्यांचं पण काय होतं? फ्री रॅडिकल. मग Br2 टाकताय ना, सॉरी HBr टाकताय ना तुम्ही. HBr इव्हन दो पोलार आहे पण आता त्याचं मेकॅनिझम कुठलं होईल? रॅडिकल मेकॅनिझमच होईल. काय बनतील? H चा रॅडिकल आणि Br चा रॅडिकल. एवढंच नाही, अरे सर तुमचा जो अल्किन होता ना, अल्किन CH3CH2, बरोबर आहे ना? इथे डबल बॉन्ड असायचा ना, हा पण कशात तुटतो? रॅडिकल मध्ये. CH3CH रॅडिकल CH3 नाही सॉरी CH2 आणि रॅडिकल. हे लक्षात आलं का? मग तुम्ही मला सांगा रे, ह्या दोघांपैकी कोण जास्त स्टेबल आहे? मधला वाला. बरोबर आहे ना? म्हणजे हा अनस्टेबल आहे. अनस्टेबल आहे म्हणजे रिएक्टिव्ह आहे. तर ब्रोमीन कोणासोबत कंबाईन होऊन जाईल पटापट? ह्याच्यासोबत कंबाईन होऊन जातो. असं लॉजिक असतं. हा जास्त अनस्टेबल आहे ना. अनस्टेबल, एखादी गोष्ट अनस्टेबल आहे म्हणजे काहीतरी फडफड करेल. फडफड करेल म्हणजे ती रिएक्शन करून टाकेल. तर ह्याची रिएक्शन लवकर होऊन जाते. ह्याची रिएक्शन झाली तर कोपऱ्यात गेला ना ब्रोमीन, त्या मधल्याला काय भेटला आता? हायड्रोजन. असा किस्सा होत असतो. हा जास्त अनस्टेबल आहे ह्या 2 रॅडिकल पैकी, म्हणून इथे पटापट ब्रोमीन ऍड होतो आणि ब्रोमीनची टेंडन्सी जास्त ऍड होण्याची, हायड्रोजन उशीर ऍड होतो. असं लॉजिक असतं त्याचं. तर याच्यासाठी मेन रिस्पॉन्सिबल कोण आहे? पेरॉक्साइड रिस्पॉन्सिबल आहे. पेरॉक्साइड नसतं तर हा रूल झाला असता का? आणि पेरॉक्साइडने असं काय केलं तर कुठलं मेकॅनिझम केलं? फ्री रॅडिकल मेकॅनिझम केलं. एक फ्री रॅडिकल बनल्यामुळे असा किस्सा झाला. बाकी काही डिटेलमध्ये लक्षात नाही ठेवायचे तुम्हाला. बरोबर आहे. हे मेकॅनिझम लिहायला किंवा याच्यावर डायरेक्ट नीट मध्ये क्वेश्चन ऍन्सर्स भेटलेले नाही, तेवढं फक्त लक्षात ठेवायचं.